या कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता, अरे तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवांचं दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का? बाप्पा, अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहे. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि फुर्तबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्न हत्या, अरे जळी स्थळी काष्टी पाष्ट्याने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुला सत्यशिवा हलत नाही, पण तुला या आजार लेकराचं काय सांगणं आहे? आज माझ्या कोकणातला बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाबा, अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे, म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाट्याकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा, हे लेकरू तुझं तुला काय सांगताय म्हणायचा लक्षात सांगा. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. बापा, अरे हे लेकरू तुला काय मागतंय की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, खरी माझ्या पावसाची निगोरी केली. म्हणून बाप्पा, अरे सबंध माझ्या कोकणातला बळीराजा आज सुनावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला माझं खाली पाड म्हणून म्हणायचंय. हो सूर्य देवानी ही मोठी कमालच केली, तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली, तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली. हो रोहिणी मृग नक्षत्राची संकुली गेली,
ज्यावरून आला धाडून द्या हो तुम्ही या ठिकाणी भाषण झालेलं आहे.